जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, शिंदे ट्युटोरियल्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोड लँग्वेजचा पार्ट 2 भाग पाहणार आहे. पार्ट 1 ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर कोड लँग्वेजचा पार्ट 2 यामध्ये या पद्धतीत आपल्याला सम विचारले जातात. ते म्हणजे इन अ सर्टन कोड लँग्वेज इफ a is equal to 5, b is equal to 1, c is equal to 0 and d is equal to 2. Then c into d plus a minus b is equal to question mark. आता हा सम कसा सोडवायचा आहे तर इथे पहा, c मीन्स नंबर आपल्याला दिलेला आहे 0, d मीन्स 2 आहे, a मीन्स 5 and b मीन्स 1. तर इथे क्वेश्चन दिलेला आहे. ह्या क्वेश्चन मध्ये आपण नंबर ऍड करणार आहे. इथे पहा 0 into 2 plus 5 minus 1. आता पोडोमसची ट्रिक आपण अगोदरच्या सम मध्ये पाहिलेली होती. तर त्याचाच वापर करून आपण हे सम सोडवणार आहे. पहिल्यांदा मल्टिप्लाय करणार आहे. 0 into 2 0 आन्सर येतं, प्लस 5 मायनस 1. नेक्स्ट स्टेपमध्ये पहिल्यांदा आपण प्लस करणार आहे. 0 प्लस 5 5 येतं, मायनस 1, 5 मायनस 1 4. मग या क्वेश्चनचा आन्सर येत आहे 4, थर्ड ऑप्शन. ह्या पद्धतीत आपल्याला सम सॉल्व करायचे आहेत. कोणतंही सम आलं तरी प्रत्येकाचा नंबर व्यवस्थित घेऊन बोडोमसची ट्रिक यूज करून आपल्याला सम सॉल्व करायचे आहे. आता आपण पुढील सम पाहणार आहे, ते म्हणजेच नंबर लँग्वेज. नंबर लँग्वेज म्हणजेच काय तर प्रत्येक वर्डसाठी नंबर दिलेले असतात आणि त्या नंबरनुसार आपल्याला सम सॉल्व करायचे असतात. तर पाहून घ्या, इथे पेनसाठी 532 दिलेला आहे, टॅपसाठी 374 दिलेला आहे, नटसाठी 872 दिलेला आहे. देन 10, 8, फॅन यासाठी आपल्याला नंबर आयडेंटिफाय करायचे आहेत. तर पहिल्यांदा इथे पाहून घ्या, प्रत्येक वर्ड हा डिफरन्स आहे आणि प्रत्येक नंबर हे डिफरन्स आहे. तर पहिल्यांदा आपल्याला न्यू नंबर आयडेंटिफाय करून घ्यायचे आहेत. PEN पेन 532, TAP टॅप 374, NUT नट 872. आता काय बघणार आहे आपण इथे तर पहिल्यांदा पहिले 2 वर्ड्स आहेत, त्यामध्ये कॉमन वर्ड्स आणि कॉमन नंबर आयडेंटिफाय करून घेणार आहे. तर फर्स्ट 2 वर्ड्समध्ये P हा कॉमन आहे आणि यामध्ये नंबर 3 हा कॉमन आहे. म्हणून इथं P घेणार आहे आणि 3 हा कॉमन नंबर म्हणून एकदा लिहिणार आहे. नेक्स्ट सेकंड अँड थर्ड मध्ये सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे, कॉमन वर्ड अँड कॉमन नंबर. तर सेकंड मध्ये काय आहे तर T आहे आणि थर्ड मध्ये पण T आहे. नंबर मध्ये पाहायला गेलो तर 7 हा कॉमन आहे, म्हणून T इज इक्वल टू 7. आता इथे पाहणार आहे फर्स्ट अँड थर्ड मध्ये कॉमन पाहणार आहे. तर फर्स्ट अँड थर्ड मध्ये N हा कॉमन आहे, तर नंबर पाहिलात आपण तर 2 हा कॉमन आहे. आता ह्यामध्ये प्रत्येक वर्डमध्ये एक एक वर्ड्स शिल्लक राहिलेला आहे व नंबर पण राहिलेला आहे. जे राहिलेले नंबर आणि वर्ड आहेत ते आहे तसेच लिहून घ्यायचे आहेत. फर्स्ट वर्डमध्ये E आहे, त्याला 5 आहे. सेकंडमध्ये A आहे, त्याला 4 आहे आणि थर्डमध्ये U आहे, त्याला 8 आहे. हेच न्यू वर्ड्स यूज करून आणि त्याचे नंबर यूज करून आपल्याला हे पुढील सम सॉल्व करायचे आहे. आता इथे पहा, 10 साठी काय येणार आहे, T साठी न्यू नंबर काय आहे 7, E साठी 5 आहे, N साठी 2 आहे. मग T साठी न्यू नंबर कोणता आलेला आहे 752. नेक्स्ट E साठी आपल्याला 5 आहे, A साठी आपल्याला 4 आहे आणि T साठी 7 आहे, 547. आता इथे पहा नंबर दिलेला आहे, ह्या नंबर वरून आपल्याला वर्ड तयार करायचा आहे 354. 3 नंबर कोणासाठी दिलेला आहे P साठी आहे, 5 नंबर हा E साठी आहे
अँड 4 ए साठी आहे. मग इथे आपल्याला वर्ड तयार झालेला आहे पी. आता फॅन आहे तर फॅन साठी पाहूया. इथे येणार आहे पॅन आहे, सॉरी इथे चुकलेला आहे स्पेलिंग जरा, इथे पॅन हवं होतं आपल्याला. तर पी साठी येणार आहे 3, ए साठी येणार आहे 4 आणि एन साठी येणार आहे 2. किती सोपं आहे पहा हे. या पद्धतीने जर आपण कोड लँग्वेजचे कोणतेही प्रश्न आले स्पर्धा परीक्षेमध्ये तर इझिली सॉल्व्ह करू शकतो. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.